नमस्कार, मी श्रुती। आपण पाहत आहात लेट्सअप मराठीचं लाईव्ह बुलेटिन। यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ऑलिम्पिक मधून आहे, जी देशासाठी एक गौरवास्पद भावना निर्माण करणारी बातमी आहे। त्याचबरोबर दुसऱ्या काही बातम्या आहेत त्या देखील काहीशा सकारात्मक आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज आपण जाणून घेणार आहोत त्या बातम्या आहेत सगळ्यात सकारात्मक। त्यामुळे चला तर वळूयात आजच्या महत्त्वपूर्ण पहिल्या महत्त्वाच्या ऑलिम्पिक मधल्या बातमीकडे। यामध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत भालाफेकमध्ये भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे। तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक ठरलं आहे। नीरजने भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालत भारताला एक अभिमानास्पद कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे। त्यामुळे आजचा दिवस भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक अविस्मरणीय दिवस ठरला आहे। त्याचबरोबर दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनिया याने देखील 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे। त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कझाकिस्तानच्या पैलवान दौलत नियाझबेकोव्ह याच्यावर मात करत हा कांस्य पदकाचा सामना जिंकला आहे। त्यामुळे भारताने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या पदकांची कमाई आता 7 वर पोहोचली आहे। या 7 पदकांमध्ये 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके या पदकांचा समावेश आहे। त्यामुळे भारतासाठी आता ऑलिम्पिकमधील आजचा दिवस हा अविस्मरणीय आणि अभिमानास्पद असा म्हणावा लागेल। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ही बातमी देखील सकारात्मक आहे। ती म्हणजे राज्यामध्ये काही एका जिल्ह्याची किंवा काही जिल्ह्यांची आता कोरोना मुक्तीकडे हळूहळू वाटचाल होत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत। तर यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक पातळ्यांवरील प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात येत होत्या। त्यामध्येच आता एका बातमीने राज्यामध्ये एक आनंद निर्माण झाला आहे। ती म्हणजे भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त असणारा जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे। तर त्याचबरोबर कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धुळे हे एक राज्यातील पहिलं कोरोनामुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे। या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांसह राज्यात देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। धुळे शहरात सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण शून्यावर आले आहेत। तर गेल्या 3 ऑगस्ट पासून धुळे शहरामध्ये कुठलाही पॉझिटिव्ह केसेस नसून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील 0 आहे। तसेच धुळे शहरात एकही कंटेनमेंट झोन नसल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे। त्यामुळे आता राज्याला कोरोनाच्या संदर्भात काहीशी दिलासादायक बातमीही म्हणावी लागेल। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आयोगाच्या अध्यक्षांची या संबंधित निर्णयावर स्वाक्षरी झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तर याची घोषणा 2 दिवसात होणार असल्याची माहिती मिळत आहे। तर आयोगाला मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यानंतर राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार 24 प्रकारच्या परीक्षांचा निकाल बदलावा लागला होता। त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागत होता। मात्र आता हा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 3 महिन्यांमध्ये आयोगाकडून मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे। उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी हा 3 महिन्याचा कालावधी देण्यात येतो। त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा ही 3 महिन्यानंतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे 11वीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। कारण सध्या 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून CETची तयारी केली जात आहे। यामध्ये ही परीक्षा ऐच्छिक असल्यामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देणार नसल्याचं देखील स्पष्ट आहे। कारण ही परीक्षा ऐच्छिक ठेवण्यात आली आहे। मात्र आता केंद्रीय पद्धतीने 11वी प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने संस्थांतर्गत व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक या राखीव जागांवरील प्रवेश देखील गुणवत्तेनुसार करणे आवश्यक असल्यामुळे या राखीव जागांवर देखील CET दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे आता CET न देता 11वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आता ॲडमिशनसाठी किंवा प्रवेशासाठी वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य मंडळामार्फत
अंतर्गत ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। तर ऐच्छिक CET असल्याने अनेक विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार नाही। मात्र केंद्रीय संस्थांतर्गत राखीव जागा 10% असतात, त्याचबरोबर व्यवस्थापनासाठीच्या जागा 5% असतात आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील 50% या जागा राखीव असतात आणि या जागांवरील प्रवेश देखील CET दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता CET न देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे। यानंतरची 5वी आणि शेवटची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कोरोना संदर्भात ही लढाई सुरू असताना आणखी एका लसीची भारतामध्ये आणखी एका लसीची वाढ झाली आहे। ती म्हणजे जॉन्सन आणि जॉन्सन्स या लसीच्या सिंगल डोसला मंजुरी देण्यात आली आहे। भारतात या डोसला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे। जॉन्सन आणि जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-19 या लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी आपल्या ह्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। त्याचबरोबर आता लहान मुलांसाठी येणारी सिरमची कोव्होवॅक्स देखील पुढच्या वर्षी सुरुवातीलाच येणार असल्याचं सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे। पूनावाला यांनी सांगितलंय की सरकारने आम्हाला सर्वतोपरी पाठिंबा दिला असून कोविशिल्डचे उत्पादन देखील वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे पुढच्या वर्षी सुरुवातीलाच लहान मुलांसाठी सिरमकडून निर्मिती होत असलेली कोव्होवॅक्स ही लस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्या। आजच्या सारख्याच सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीलाच। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड